गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आहे 2 एप्रिल. तिकीट देखील कन्फर्म आहेत आपल्या. कधीच्या तर उद्याच्या गाड्याच्या. पण हे नेहमीप्रमाणे जसा बॉम्बे गोवा रोडला माणगाव हा शापित आहे, 3-4 तास तिथे फुकट जातात, तसे आजचं काहीसं तसंच दृश्य आहे. आजच्या सकाळचा लोकसत्ता पेपरमधली ही ॲड आहे. 2 एप्रिलचा पेपर आहे, बघू शकता. तर कोकण रेल्वेचे वेळ काढून धोरण. कोकण रेल्वे मुळात ह्या कधीच टायमावर जात नाहीत, नेहमीच लेट जातात. कधीच कुठली गाडी लेट म्हणजे टायमावर गेलीच नाही आहे. आणि इथे काही लोक तर लिहित आहेत की बाबा काही दिवस गाड्यांना उशीर होतो, मात्र आता सगळ्या गाड्या वेळेपासून धावत आहेत. कधी आणि कुठल्या सचिन देसाई यांनी सांगावं का बाबा कुठली गाडी यांच्या टायमावर येते. त्यानंतर समजलं की आपली जादा गाडीची तिकीट आहे, म्हणजे मी काढलेलं CSMT मडगाव, ती शुक्रवारी आणि रविवारी चालते. त्यातली ही तर 5 तारखेची तर कॅन्सलच करून टाकली. म्हणजे ज्यांची तिकीट कन्फर्म आहे ते तर आता म्हणजे ढाणकाक लागले असं बोलतात. तर त्यांच्या तिकिटांचा काय होताला आणि त्यांना कसा घेऊन जाऊचा हे ह्या 2 माणसांनी ज्यांनी तोंड येऊन उघडल्यानी हत की गाड्या बरोबर चालल्यात त्यांना सांगाव्यात. आता झाली रात्र आणि 10:30-11 झालेत. आम्ही निघालो आहे बाईकवरनं ठाणा स्टेशन. आता राममूर्ती रोडला गाडी पोचली आहे. आपली इलेक्ट्रिक बाईक, सध्या इलेक्ट्रिक बाईक खूप फॉर्ममध्ये. आला स्वामी समर्थ इथे आधी भंडार होता आणि मँगो त्याचा टन. तर हेमंत भाऊ आमचे आम्हाला ड्रॉप करतील आणि तिकडून मग घरी निघून जातील. 11 वाजच्या सुमारासमध्ये एकदम ठाणे आज भरपूर दिवसांनी एकदम सामसूम आहे, असं तर भरलेलंच असतं. ठाणे स्टेशनच आहे, 1 नंबर प्लॅटफॉर्मला आता आलो आम्ही. 11 वाजून गेले, 11:15 झालेत. 11:30-12ची आपल्याला ट्रेन पकडायची. कुठली लागते तर CSTला बघूया. अरे कितपर्यंत गाडी येते का, रिक्षा ती गाडी पण ते झालं स्टेशनपर्यंत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 5 पर आई हुई गाड़ी 12115 डाउन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल सोलापूर. तरी गाडी लेट होती 20 मिनटं. तर गाडी हळूहळू खाली होत चालली आहे. कुर्ला आले वाटतं, बऱ्यापैकी गाडी खाली झाली आहे. 12:10 झालेत आणि ट्रेन येते. आणि त्यात सुद्धा लोक चढणार आहेत. ठाण्याला जाणारी लोकल आहे, 12:10 वाजता आली आहे आणि आम्ही आता आहोत भायखळा साईडला. आता माझ्या मताने भायखळा दादर गेलं आहे. काय असेल याची जिंदगी, म्हणजे आत्ता ही लोक ट्रेन पकडतायत, घरी जाणार कधी, झोपणार कधी, जेवणार कधी, देव जाणे. पैसे कमवता कमवता माणसाने सगळंच टाकून दिलं आहे, त्याचं हे उदाहरण आहे. जे आपण रात्रीचं ट्रेन जात तर वेस्टर्नची ट्रेन दिसते, वेस्टर्न. ते तर बाबा लय लांबच्या गोष्टी आहेत. विरार, वसई. आत्ता लोक 12 वाजता पकडतात ट्रेन, घरी कधी जातील देव जाणे. हे परेल ओलपरेल स्टेशन आहे. गॉड ब्लेस देम. 1:30-2 वाजता पोचणार माणसं घरी, जेवणार, झोपणार, परत सकाळी उठणार, परत सकाळी गर्दीतून येणार. कधी कधी प्रश्न पडला पाहिजे माणसांना की हेच करायला आपण जगतो आहोत का. रात्र झाली म्हणून भरपूर साऱ्या गोष्टी येत आहेत माझ्या मनात, पण माझं तर उत्तर नक्कीच नाही असेल. अशी जिंदगी नाही जगायला पाहिजे. पण जर लोक पाहत असतील तर त्यांनी याचा विचार नक्कीच केला पाहिजे की आपण नक्की चाललो आहे कुठल्या ट्रॅकवरून आयुष्यात. तर घरी जाण्यास खूप वेळ आहे आणि ऑलरेडी 12 वाजून गेले. तर काही लोक आता इथे डायरेक्ट ट्रेनमध्येच झोपलेले दिसत आहेत. काही डुलकी काढत आहेत, तर काहींनी पार पसरून दिलेलं आहे पाय बी टाकून. लोकांना जांभया येत आहेत. हे साहेब तर झोपून गेलेत. काय होणार यांचं काय माहिती आता पुढे. मस्जिद स्टेशन आलं आहे. गाडी पूर्ण खाली झाली. कुठेतरी गाडी चालली आहे, पूर्ण गाडी खाली. म्हणजे रात्री फिरायला जाणारी लोक सगळं CSTला.
CSTला फिरायला जाणारी लोक मस्जिदला उतरून कॉर्पोरेट मार्केटवरून मग आता पुढे खायला जातील. खाऊ घालले सुद्धा पुढचा स्टॉप आता आपला देणार आहे. आज जाम मजा येणार आहे. रात्र जागवायची रात्र पूर्ण. ट्रेन ऑलरेडी 4 तास लेट आहे. 4 म्हणजे आता 3 तास राहिले. तर म्हटलं जाऊन झोपू आणि सीट कन्फर्म आहे आपली. सगळं म्हटलं झोपण्यात जास्त फायदा आहे. एकच बॅग आहे, जास्त नाही. आनंद दावला आपल्या आज आपल्याला येऊन भेटतील आणि त्याच्यानंतरला जर्नी कंटिन्यू होईल. पूर्ण ट्रेन खाली पूर्णच नाही आहे. आता मस्जिद गेलं आहे. आता आपण CSTला जाऊ. पूर्ण ट्रेन खाली पूर्ण. कोणच नाही, एकदम ट्रेन खाली झालेली आहे. आपली ट्रेन येणार आहे 3:30-4ला CSTला. आता म्हटलं आपण तिथून बसू. आता ॲक्च्युली कोकण कांड्याने दुपारी टायमावर गेलेत, त्यामुळे आपली ट्रेन बघू पुढे कवर करते का, वाटत तर नाही आहे. पण अंदाजे 2 तास तरी आपल्याला CSTला काढायचे. बघू आज धमाल काय CSTला होते का. चावल भाई आपल्या आज आपल्याला जॉईन होतील. त्याच्यानंतरला मग हळूहळू पुन्हा एकदा प्रथमेश रावराणे यांना धन्यवाद. आम्ही आता ट्रेन ब्लॉगिंग चालू केलेली आहे थोडी थोडी. जसा वेळ भेटतो तसा आपण करतो. एडिटिंगसुद्धा प्रथमेश रावराणे यांनी सांगितलेलं आहे. इनशॉट ॲप आपण वापरतो आहे सध्या आणि त्यातून होत आहे. आणि CST आलेली आहे, ट्रेन्स लागलेल्या आहेत. तर असं आपली एखादी ट्रेन शोधूया आणि मग बसूया. अशा प्रकारे CST आलेली आहे. वाजले ते रात्रीचे 12:30. इथेच कुठे आता ट्रेन लागेल आपली या साईडच्या प्लॅटफॉर्मला. तिकडे जाऊन बघूया. आता जास्त नाही, 2च जागा आहेत. आता उतरूया, चावलबाईला शोधूया, काय भेटलं तर खाऊया आणि बघू. झोपलं नाही तर अपडेट देईल मी, अदरवाईज डायरेक्ट सकाळी उठणार आहे मी. आता 3:30ला ट्रेन सुटेल आपल्या इकडून आणि ही ट्रेन लागली आता ठाणा रिटर्न. पूर्ण एम्प्टी स्टेशन आहे, पूर्ण एम्प्टी. फार रेअरातलं रेअर, एकदम असं कधी बघितलं नसेल. पूर्ण ट्रेन खाली आहे, ट्रेन खाली आहे, ट्रेन कोणच नाही. तशी आपली गाडी आली आहे. तर इथून आपण जायचं. दाऊल शेठ शोधूया. कुठे दाऊल शेठ कुठे त्या साईडला तर आपल्या गाड्या लागल्या असतील, तिकडे जाऊया. ऐकायला येते की नाही माहीत नाही, नसेल तर पण व्हॉइसवर करून घेऊ. दाऊल शेठ किधर है? दाऊल शेठ नाही दिख रहे है. पोलीस सगळ्यांना सांगतायत स्टेशन खाली करा, थांबू नका, गर्दी नका करू, गर्दी नका करू. स्टेशन सांगतात खाली करा. उधर जाके बैठो. आता इथे कुठलाच ट्रेन नाही, त्यामुळे ते सांगतात की इथून उठा आणि तुमच्या ट्रेन त्या साईडला जा चालत चालत. शेवटची ट्रेन आहे, शेवटची ट्रेन आहे. अरे चढ लेडीजमध्ये. माणूस काय चढत नाही लेडीजमध्ये. चढ 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 लेडीजमध्ये चढ. काय रे बाबा, मुंबईची लोक. घरी जाणं राहिलं आता ह्याचं. बस आता इथेच. चढला असता लेडीजमध्ये, गेला असता तर नाही. आणि हे आपल्या इथून अनंत दाऊल येत आहेत, अनंत दाऊल. वाट बघत म्हणे थांबलो होतो आम्ही मागे. ते आता येता येता ना आपण किती लांब आहे बघा, एवढा लांब आपण आहे. तर आपला झूम होता एवढा क्लिअरली. अनंत दाऊल येत आहेत आणि आमच्या अतिशहाणे प्रवासी. होती ट्रेन, चढायचं सरळ लेडीजमध्ये पहिल्या डब्यात, पुढे जाऊन चढला असता दुसऱ्या डब्यात. तर नाही, आम्हाला जेंट्ससाठीच धावायचं आहे. आता करा ओला आणि जा घरी, काय त्याला पर्याय नाही. आनंद सर आमचे ठाटा देत आहेत. साहेब बघत आहेत दुसरी ट्रेन. ते पण ट्रेन संपलेली आहे, त्यांनी लास्ट सांगितली. ही लास्ट लोकल ठाण्यात जाणारी. याच्यानंतर कुठलीही लोकल तशी सध्या तर नाही आहे. थोडंसं प्रेझेन्स ऑफ माइंड जर लावलं असतं या माणसाने तर वेळेवर घरी गेला असता. कोण आहे हा माहीत नाही, तर राहू दे. आता ही आली वांद्रे स्टेशनची ट्रेन. ही पण लागली शेवटचीच ट्रेन वांद्र्याची. पोलीस सगळ्यांना सांगतात चला उतरा आता, ज्यांना काम नाही त्यांनी उतरा आणि घरी जा. ही आता आली वांद्रेवाडी स्टेशनची ट्रेन.
हा माणूस आलेला है। अरे चढ़ने का था ना, चढ़ने का था लेडीज में, क्या फर्क पड़ता, अग्रेसर में उतर के चले जाते आगे। लेडीज बैठी थी और पुलिस था। तो क्या हुआ बोलने का, ये लास्ट लोकल थी, अभी कहीं लोकल। वही ना, वही तो प्रॉब्लम है। अरे तो चढ़ने का उतना पुलिस समझ के लेता, अगले स्टेशन में उतर के अगले डब्बे में चले जाते। अभी खत्म स्टोरी। अभी नहीं, अभी 4 घंटा कुछ नहीं। कोई एक्सप्रेस मिला तो उससे जा, वो आपको छोड़ के राहणार तर, बाकी तो कोई नहीं आपकी सोडू शकता। आणि अशा प्रकारे चावलभाई आलेले आहेत आमचे। बघ ना आता थोबाड बघ ना इकडे, काय लपवतं का रे भोसडीच्या। या सगळ्या आता शेवटच्या लोकल चालू झाल्या आहेत। पूर्ण CST स्टेशन भरले, सगळ्या ट्रेन लेट आहेत। आणि ही विशेष ट्रेन 4:15 आणि झालेत आता 1:15, जवळजवळ 3 तास आहे। 3 तास तर फिरायचं इकडे स्टेशनला आणि इकडून मग जायचं आहे। ते सगळी लोक कुठल्या कुठल्या ट्रेनचीच आहेत वेटिंगमध्ये। हे कुली लोक आहेत रेडवाले सगळे, ते झोपलेत। वंदे भारत, दक्कनची राणी, दक्कनचा पठार, म्हणजे ही कोल्हापूर पुण्या साईड आणलेली गाडी आहे। सगळे आता इथे सामान कक्ष पूर्ण भरले मागेपर्यंत। चावलभाई कुठे गेला आमचा, चावलभाई सिटीचा आहे CSTला, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला। तर रात्रीचे वाजले जवळजवळ 1:15। तर ह्या गाड्या जोपर्यंत जात नाही तोपर्यंत इकडच्या गाड्या इकडे येणार नाहीत। आणि इथे भरपूर लोक जमा झालेत, भरपूर। प्रॉब्लेम इथे असा आहे की इथे खायला काय नाही, फक्त पुरी भाजीच आहे आणि सगळे भैये भरलेत। भोसडीच्यानं विचारलं तर सगळे हिंदीमध्ये उत्तर देतात, आणि त्याला शट्टा काय माहीत पण नाही आहे कशाला ठेवलं इथे, ह्यांना माहीत नाही। मनसेने एकदा ह्यांना व्हिजिट करावं नक्कीच, ॲटलिस्ट मराठी माणूस तरी कामाला लागेल। आणि रात्री हे नको ते खाणं भेटण्यापेक्षा वडापाव तरी मिळतील गरमागरम। प्रचंड गर्दी, गाडी कधी येते देव जाणे। तर हे आता इकडे गावी जाणाऱ्या गाड्या तिथेच आहे, ते IRCTचं लिहिलं त्यांनी, नीलम फूड स्टॉल, सगळेच भैया भरलेत। आता आमच्या आनंद सर गेलेत, बघूया काय आहेत का, वाटत तर याच्याकडे बघून काय आहे, असाच फिरतोय। असे घेऊन आलेत एवढं काय काय। याच्या मागे आमच्या इथं एक स्टोरी लिहिलं आहे, टोस्ट सँडविच, आणि देत आहेत हे पॅक पीस, जे बिलकुल पण टोस्ट सँडविच नाही आहेत। त्याच्यानंतर ते लोक बोलायला लागले भिक्कड सोड भैये की बाबा हम लोग कॅन्सल नाही करेंगे ऑर्डर। मग 4 शिव्या घातल्या त्यांना, त्याच्यानंतर मग त्यांनी त्या 120मध्ये सगळं ॲडजस्ट करून दिलं आहे। 94 हे आणि बाकीचे असे भिकमंगे ते झाले। त्यांनी लिहिल्याने पण नाही की गरम मिळेल नाही मिळेल, कशाला उघडून ठेवलं आहे माहीत नाही। मनसेवाल्याने जरा लवकरच येऊन जावं एकदा इथे, आणि यांचा जरा माज उतरवून टाकावा। इथे सारखा लाईन लावा, पैसे भरा, तिकडे परत जा, परत तिकडून इकडे या, इकडून मग परत तिकडे जा, तिकडून परत इकडे या। हे नुसते रात्रभर टाईमपासमध्ये फिरवत आहेत। आणि आता अशा प्रकारे 1 वाजून गेलेला आहे। आपण थोडा वेळ थांबू, खाऊ थोडंसं, 2 वाजतील, 3 वाजेपर्यंत गाडी लागेल, झोपायचं डायरेक्ट। आम्ही आता चाललो आहे डायरेक्ट 17-18 प्लॅटफॉर्मला। आता असे वडापाव टाकले 100 years ऑफ इंडियन रेल्वे। छान लावले तसं एकदम, फुल ऑफ द फेम, घारापुरी लेणी, कैलाश मंदिर। अरे स्लीपिंग पॉड्स पण आहेत तिथे, झोपायचं आनंद। AC स्लीपिंग पॉड्स आहेत बघ, 24 तास ओपन आहे वरतून। 1 तासाचे 200, कमीत कमी 200 रुपये 1 तासाचे, 200, 2 तासाचे 300 रुपये। चांगली आयडिया ही, हे माहीत असतं 9 वाजता येऊन झोपलो असतो मी तर। लोकांना झोपण्यासाठी बनवलं है। मेक इन इंडिया थ्रू गांधी जी को बनाया गया है इधर मध्य रेलवे सेंट्रल मुंबई मंडल। काय आनंद कोण वाटतंय?
आनंद आनंदाची बॅटरी झाली डाऊन. बोलता झोपाची तू पूर्ण करून टाकली आहे आयमाय. आणि त्याच्यानंतर मग सँडविचवरून जो आनंद सरांनी डॅशिंग काम केलं आहे, अरे वा. ट्रेन डिशेड्यूल दाखवते म्हणजे इथेच लागणार आहे. पहिली ट्रेन आपली आहे. तर पुढे गेल्यावर बघूया. 17-18ला येते असं गुगलने सांगितलं आहे. इथंच कुठेतरी आहे. ते सगळे आमच्या पहिल्या 2 गाड्या लेट झाल्यात डीवाल्या. एक 4ला आणि 4:15ला. त्याची ती प्रचंड गर्दी आहे, प्रचंड. तर इथे बघतो जर ट्रेन लागली असेल तर जाऊन झोपणार मी सरळ त्याच्यात. वेलकम टू CST. ट्रेन दिसलेली आहे म्हणजे इथे लागणार आहेत ह्या प्लॅटफॉर्मला. मुंबई मडगाव विशेष इथे ट्रेन लागणार आहे. चलो ट्रेन तरी भेटली, इथेच लागणार आहे. आली ट्रेन की थोडं झोपायला बरं पडेल. तर क्लिनिंगच चालू आहे, भरपूर कामं करतात लोक. झवली केवढी गर्दी आहे मडगावला लावलेली. तर हा इथे लागणार कुठेतरी. गर्दी भयंकर आहे. एवढी का गोव्याला फिरायला चालली आहेत का समजत नाही. सगळी गर्दी गोव्याची. मडगाव. तर आपला डबा शोधायचा आहे. वाजले जातात दुपारचे, रात्रीचे 2. दुपारचे नाही. छान वडापाव खाल्ला आनंदने आणि मी. वडापाव बनवला होता त्या लोकांनी, खाल्ला. अजून ट्रेनचा का आता पता नाही. थोडी वार बघतो आम्ही. प्लॅटफॉर्म नंबर 15वरती आम्ही आहोत आता. इथे आता दिलेलं आहे जेणेकरून ट्रेन पण अजून काय आली नाही आहे. लावतील दुपारचे 4:15 पण अजून काय दिलं नाही कुठे ट्रेन आहे. मुंबई मडगाव विशेष करून लोकांचे पूर्ण हाल करून टाकले नाहीत ह्या कोकण रेल्वेवाल्यांनी. लाजा वाटला पाहिजे लोकांना. आता लोक तर झोपतात इकडे तिकडे, पण आम्ही अजून जागे आहोत. बघू ट्रेन एकदा लागली कुठे काम होऊन जाईल मग आपलं. 2 वाजलेत. तर नंतर जर जागे राहिलो तर करूया शूटिंग. आता जय हिंद जय महाराष्ट्र. 2 वाजले रात्रीचे आणि CSTला आपण फिरतो. हे आहे सगळं पार्सल कक्ष, गाडी जाणाऱ्या पार्सल. आणि अशा प्रकारे वडापाव खाल्ल्यानंतरला आता आपण असे सागरी सर करतो. अजून आपल्याला 1.5 तास काढायचं आहे. 1.5 तासानंतर आपली गाडी येईल. तोपर्यंत वेलकम टू CST स्टेशन. बाकी काय आपल्या आयुष्यात आता सध्या राहिलं नाही आहे. सगळीकडे खोदकाम करून ठेवले मुंबईमध्ये. मुंबईचं CST शहर पण सोडलं नाही स्टेशन. सगळं खोदकाम इकडे 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 इकडे. सगळ्या गाड्या चालू आहेत आणि खूप जास्त चान्सेस आहेत की गाडी इथेच लागेल. 18 नंबर प्लॅटफॉर्मला. इथूनच कोकण कन्या देखील सुटते. जो आलेला आहे आपला 18 नंबर. 18 नंबर आपल्यासाठी खास नंबर आहे, कारण की शाळेमध्ये 4 वर्ष हाच रोल नंबर होता. सगळे हे आता सामान भरलेले आहेत. गाड्या आल्या की त्याच्यामध्ये लोक लोड करणार. लोक इथे बसलेत वाट बघत. राहुल भाई भी काही ना काही बैठा रहेगा. बघूया गाडी लागली तर बरं. काय ते नवीन शोधून काढलं आहे. त्याचा पहिला प्रश्न हे का बांधलं आहे. दुसरा प्रश्न हे नटबोल्ट का लावलेत. तिसरा प्रश्न तर बसायचं कसं. काय वाटतं आनंद सर. अर्थिंग मग मरशील चिटकून. काय अर्थिंग नाही ते उरलेले नटबोल्ट आहेत. नाही तर पिलर उभा करायला ठेवला असेल त्याने वरती. पिलर उभा करणारे ठेवला असेल. सगळी माणसं झोपले तराट. प्लॅटफॉर्म आणि वाजलेत 2:30 वाजलेत बरोबर. अजून 1 तास काढायचा फक्त. 1 तास झाला की गाडी लागेल. अशा प्रकारे आमचा हाकेला जेव पावला आणि गाडी आलेली आहे 15 नंबरवरती. तर 15 नंबरवरतून आता आम्हाला झोप भेटेल. बरोबर गाडी 2:35 आलेली आहे. आणि आता आम्ही या मधल्या ब्रिजवरून डायरेक्ट उडी मारून तिकडे जाणार.
डबा शोधणार घेऊन झोपणार बरोबर बाकीचं काय ते 2:30 वाजता गाडी आलेली आहे. ती गाडी दिसते आपल्याला खाली. तर जायचं सुद्धा त्या डोकाला. लेट स्लीपरच्या पुढे खूप पुढे आहेत. फक्त रंगरंगोटी करून गाड्या उभ्या केल्यात. नवीन कलर मारला आहे. आता कोकणात जाणाऱ्या गाड्यांचा हा रंग आहे आणि कोलकाता नॉर्थ साऊथ जाणाऱ्या गाड्यांचा हा कलर आहे. साऊथ म्हणजे तो साऊथ नाही आपला, हो कोलकाता साईडचा साऊथ सेंट्रल झोन. पूर्ण नवीन कलर मारलेला आहे. अडीच प्रकारचे आनंद राहून पिवळ्या शर्टाला पिवळा कलर मॅचिंग. एकशेची तिकीट असते तर आनंदाबरोबर झोपली असते है ना. बघा कॅमेरात बघा. हां भोसडी ते असायला नको. शिवाय येणार आहेत क्या बोल आता बोल. मनातल्या मनात शिव्या घालतो. चला आता आपण जाऊ डब्बू शोधूया. डब्बू येस 1 वेळ अजून. चला चला जर्नी आमची आता सुरू होणार आहे. भयंकर असे सकाळचे 2:45 झालेत आणि S7 नावाचा डब्बा आलेला आहे. तर दाऊल साहेब आपल्याला पुढच्या डोरने चढायचं आहे, ह्या डोरने नाही. बघून घ्या कशात काय नाही, फक्त नंबर लिहून ठेवले नाहीत गाड्यांचे. S7 हा इथे आपला. हे विंडो आपल्याच आहेत दोन्ही. चलो चलो चलो. अरे देवा पूर्ण अंधार आहे ट्रेनमध्ये. सीट पण पडून पूर्ण ट्रेन बंद आहे. फक्त आम्ही जाऊन बसलो आहे. 2 विंडो ओपन केल्या. आमच्या विंडो सीट आहेत. अजून काय चालू झालं नाही. लोकमान्य नाही पण गाडी आल्यामुळे ज्यांना यायचं ते आता दिसत असेल पूर्णपणे. वा लाईट बीट चमकते. कोणच नाही इकडे. आमच्या 2 सीट झाल्यात. ते ऑलरेडी सगळं करून ठेवलं आहे. लाईट बंद आहे पण आमच्या 2 सीट. वाजलेत किती रात्रीचे 2:45. लाईट बीट लागा थोडा. हाँ अच्छा कोई बात नहीं. पूर्ण एमटीत. काय आलो दुसरा माणूस येईल तो चालू करेल. दुसरा माणूस येईल तो चालू करेल. 1 तास आधी करते चालू. 2:45 झाले 3:15 बंद करते. लाईटी आल्या. लाईट तरी ती चालूच आहे. बाकी आम्ही इकडच्या आजूबाजूला बंद केलं. त्याचा थोडा अंधार होईल झोपता येईल. पंखे लागले बाबा त्याचे त्रास नाही. 4 वाजले जातात ऑलमोस्ट. पंखे बंद म्हणून झोप उडाली. नाही तर मस्त झोप लागली होती. ते इंजिन बदलतात माझ्या मताने. कपलिंगचं काम चालू आहे. हा पहिला डबा आहे. आपण डायरेक्ट 10व्या डब्याला होतो. हावरा आहे अजून. 4 वाजलेत 3 एप्रिल. 15 मिनटं राहिलेत आता. फायनली ट्रेन चालू होईल आता असं अपेक्षा आहे. हा व्हिडिओ खूप मोठा असणार आहे पण माझ्या मताने इंजिन लागलेलं आहे वाटतं. इंजिनसाठीच मागाशी पोलीस पण गेले. एकदा इंजिन चालू झालं की गाडी निघेल. 15 मिनटंच राहिली आता. 12 वाजल्यापासून आपण शूट करतो. मला वाटतं जाणार कुठे त्याच्यामध्येच एक व्हिडिओ होणार आहे आपला. आणि रेल्वेचे शॉर्ट्स नंतरला येतील. पूर्ण गाडी पेंट केली. पूर्ण गाडी चांगले आहे. आतमध्ये वॉशरूम पण चांगले आहेत. लपडा असे आमचे पंखे बंद आहेत. आता कुणाला तरी पकडायला लागेल. सांगायला लागेल की बाबा पंखे चालू कर. ही हावरा एक्सप्रेस अजून तशीच आहे. मला वाटतं सकाळी जाणार आहे. ही आलेली ट्रेन आहे. प्लॅटफॉर्म नंबर 15वरती गाडी आलेली आहे. इथे एक ग्रुप आहे. हे कुठेतरी पिकनिकला चालले आहेत. 7-8 जण आहेत विथ कोच. आमच्या सीट्स इकडे आहेत. चलो चलो लेट्स गो. सेंट्रल रेल्वे म्हणजे कोकण रेल्वेचा पट्टा. आणि हा आहे साऊथ ईस्ट रेल्वे म्हणजे साऊथ साईडला ईस्टर्न म्हणजे कुठली आली तर पश्चिम बंगालची साईड. म्हणून ही रेल्वे आहे हावरा. आता हे जे कलरफुल कोच बघितले तिथं दिले ICFने बनवलेत हे. पण हे कोच बनवले 2007ला. 27 चालू आहे म्हणजे 19 वर्ष झाले.
त्यानंतर ह्या लोकांनी मला वाटतं आज पेंट केलेत, त्याच्या आधी पण पेंट केले असणार भरपूर वेळा. आणि हे पेंट केले आणि त्याच्यानंतरला आता हे नवीन वाटत आहेत. आता हे माल भरून झाला आहे सगळ्यांचा, म्हणजे जे जे पार्सल काउंटर होते ते आता पुढे आणि मागे दोन्हीकडे भरून झालेत. इंजिन लागलं गेलेलं आहे. आता आपण रेडी टू गो आहोत. फक्त लेट होता कामाने अजून 6:15, आता 6:15ला सुटायला पाहिजे. अयो नमन बघतायत, नमन साहेब झोपून नमन बघतायत. पंखे पूर्ण बंद आहेत. काय घातली आहे गाडीने आईला, आधी 4 तास लेट, तर आता पंखे बंद झाले 1 तासाने. पुढे होणार आहे की नाही काय समजत नाही. हॉर्न मारलेला आहे, ग्रीन सिग्नल पण भेटलेला आहे आणि ट्रेन पण निघाली आहे. चला बाबांनो, पहिली गाडी निघाली. साडेचार तास लेट. 12 वाजता येणारी गाडी 4:30ला आताची सुटली. हवा लागेल रंगेच गाडी हावडावाली. चलो 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 चलो. पोलीस काकाने एंट्री केलेली आहे. RPF म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. बाय बाय. सकाळचे 4:20 हम लोग जा रहे अभी मडगाव म्हणजे गावी. चला आता झोपायचं सरळ. आवा लागेल आता तर.